L&T कंपनीचे चेअरमन S.N. सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यात 90 तास काम करण्याचा सल्ला दिलाय। त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठा गदारोळ उडालाय। त्यात आता बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सुद्धा भडकलीये। तर चला सविस्तर जाणून घेऊया ही संपूर्ण घटना। नमस्कार, मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते। L&T कंपनीतील एका कार्यक्रमात S.N. सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना वक्तव्य केलं की कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम करावं। रविवारी काम केलं तर मला आनंदच होईल। मी स्वतः रविवारीही काम करतो। त्यांनी हेही जोडलं की किती वेळ घरी राहणार आणि पत्नीला निरखून बघत राहणार। घरी राहून पत्नीला निरखून बघत बसण्यात काही उपयोग नाही। या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात। त्यांचा हा दृष्टिकोन केवळ कर्मचाऱ्यांवर ताण वाढवणारा नाही, तर कौटुंबिक आयुष्याकडे दुर्लक्ष करणारा आहे, असं अनेकांचं मत आहे। त्यात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण जी मानसिक आरोग्याविषयी खूप संवेदनशील आहे, तिने इन्स्टा स्टोरीद्वारे आपला संताप व्यक्त केलाय। पत्रकार फैज डिसूजाच्या पोस्टला उत्तर देताना दीपिकानं लिहिलंय, इतक्या उच्च पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचं वक्तव्य अनपेक्षित, धक्कादायक आणि चक्रावून टाकणारं आहे। यावरून त्यांच्या मानसिक आरोग्याची स्थिती काय असेल असा प्रश्न पडतो। दीपिकाने मेंटल हेल्थ मॅटर्स या हॅशटॅगचा वापर करत सुब्रमण्यन यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी दर्शवली आहे। दीपिकाच्या या प्रतिक्रियेमुळे मानसिक आरोग्याचा मुद्दा देखील पुन्हा चर्चेत आलाय। आजच्या धावपळीच्या युगात काम आणि व्यक्तिगत आयुष्य यांच्यात समतोल राखणं खूप महत्त्वाचं आहे। मात्र सुब्रमण्यन यांचं वक्तव्य या समतोलाला धक्का देणारं आहे। याशिवाय काही सोशल मीडिया अभ्यासकांचं मत आहे की दीपिका कदाचित या निमित्तानं मानसिक आरोग्य विषयावर एखादी मोहीम उभारण्याचा विचार करत असेल। तर दुसरीकडे सुब्रमण्यन आपल्या वक्तव्यावर ठाम असून त्यांचं म्हणणं आहे की अमेरिकेत आठवड्याला 50 तास काम करतात, तर चीनमध्ये लोक आठवड्याला 90 तास काम करतात। त्यामुळे चीनी नागरिक झपाट्याने प्रगती करतात। त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहून अमेरिकेतील आणि चीनी लोकांच्या कामाच्या पद्धतीचं उदाहरण दिलंय। मात्र प्रश्न असा आहे की अशा कामाच्या वेळी कोणत्याही व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी किती योग्य आहे। दीपिकाच्या इन्स्टा स्टोरीचा आणि एखाद्या संस्थेचा अथवा उपक्रमाचा संबंध असण्याची शक्यता देखील सोशल मीडिया अभ्यासक व्यक्त करतात। काही दिवसांपूर्वीच इस्रायल पॅलेस्टाईन विरोधात लष्करी कारवाई केली। त्यावेळी जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी पॅलेस्टाईन्स लाईव्ह्ज मॅटर अशा स्वरूपाचे संदेश देणारे फोटो आणि मेसेज सोशल मीडियात पोस्ट केले होते। त्याआधी ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर अशा स्वरूपाचे संदेश देणारे फोटो आणि मेसेज सोशल मीडियात पोस्ट झाले होते। यावेळी दीपिकानं इन्स्टा स्टोरीत मेंटल हेल्थ मॅटर्स असा हॅशटॅग वापरलाय। यामुळे दीपिकाच्या इन्स्टा स्टोरीतला संदेश हा सुब्रमण्यन यांना उद्देशून आहे की या निमित्तानं मानसिक आरोग्य या विषयावर एखादी प्रचार मोहीम राखण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी चर्चा देखील सुरू होत आहे। असं जरी असलं तरी या निमित्तानं ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला लावते की कामाच्या वेळी आणि मानसिक आरोग्य यांचा समतोल कसा राखता येईल। उच्च पदांवरील व्यक्तींनी आपल्याला प्रेरणा द्यायला हवी की दबाव? तुमचं या विषयावर काय मत आहे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। धन्यवाद।